नमस्कार रिंकीताई. नमस्कार रिंकीताई, आपण आज पु ल देशपांडे भवन दादर प्रभावतीच्या इथे तुमचा हा एक्झिबिशनचा स्टॉल आहे. तर तुम्ही मला काही माहिती सांगाल, कारण तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे की तुम्ही मधुबनी आर्ट खूप सुंदर पद्धतीने बनवता. त्याच्याबद्दल अगदी शॉर्टमध्ये सांगा, तुमचे प्रोडक्ट पण सांगा. हॅलो, माझं नाव रिंकी वनमुरे आहे. मी एक न्यूमरोलॉजिस्ट और इंडियन फोक आर्ट आर्टिस्ट आहे. तर मी मधुबनी आर्ट बनवते. मधुबनी आर्टमध्ये मी ट्रेडिशनली आणि कॉन्टेम्पररी आर्ट दोन्ही मिक्स करून बनवते. मोस्टली तुम्हाला ट्रेडिशनली दिसणार. आमचे एक आर्ट आम्ही निपमधून काम करतो, पेंट ब्रशमधून काम करतो, फाईन लायनर्समधून काम करतो. एक पेंटिंगला नाही तरी पण 36 आवर्स टू बोलतो ना 15 डेज जातात. ओके. एक पेंटिंग बनवायला आम्ही त्यामध्ये काही स्केल वेल आणि काही पण जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स यूज करत नाही. किती छान आहे. ठीक आहे. आम्ही सगळं स्वतःहून आणि हँडमेड शीट्स, अलॉय शीट्स या सगळ्या वापरतो आम्ही. ओके. आणि हे पेंट आम्ही याचं एक स्टेटमेंट मी देते. ओके. मधुबनी आर्ट एक इम्परफेक्ट आर्ट आहे जे आम्हाला परफेक्ट करतो. आणि हर एक आर्ट आहे ना, त्यामध्ये स्टोरी असते. तुम्ही यदि बरोबर बघितलं ना, तुम्हाला सगळ्या आर्टमध्ये स्टोरी. आणि मी ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट सगळं आर्ट आहे ना परफेक्टली बसवायचं प्रॅक्टिस करते. की त्यामध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स असेल चालेल, ते सगळं एक विचारायचं आहे रिंकीताई. हां, बोला ना. वुमेन्स डे येतोय. या मी हे आर्ट आता हे बघा, मी सगळ्यांना दाखवते. मला ह्याचं काय सांगू शकाल? हे आहे सखी. ठीक आहे. हे आहे 4 सखी आणि ते बसले आहेत गप्पा मारत. ओके, की काय चाललंय आणि काय नाही चाललंय करून. यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगळे फ्लावर पॅटर्न्स आणि मधुबनी, कचनी बरणी आणि सगळे काही यूज केलेले आहे यामध्ये. खूप सुंदर पेंटिंग आहे ही वाली. येस, थँक्यू. आणि सगळ्यांना वुमन्स डेची हार्दिक शुभकामना आहे. या सगळ्यांनी यांच्या स्टॉलला व्हिजिट द्यायचं आहे. तर पु ल देशपांडे भवन, प्रभावती रोड, दादर, सिद्धिविनायक मंदिरला पण आज या. चतुर्थी आहे आणि इकडे पण नक्की भेट द्या.